Hello my dear friends, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6th, 7th and 8th. So do like, share and subscribe my channel Swiss English Teaching. Page number 48, Unit 2.7, Advise Customers. You must have seen ads, that is, advertisements on TV and in many other places. Advertisements are given by owners of different companies to tell people about their products. तुम्ही जाहिराती ॲड मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच जाहिरात. TV म्हणजेच दूरदर्शन आणि इतर ठिकाणी तुम्ही जाहिराती बघितल्या असतील. आता ह्या जाहिराती कंपन्यांच्या मालकांकडून दिल्या जातात की जेणेकरून लोकांना त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती व्हावी आणि लोकांनी त्यांचं उत्पादन विकत घ्यावं. देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. द सेम थिंग आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड. दॅट मीन्स की लोकांनी त्यांचं उत्पादन विकत घ्यावं याच्यासाठी ती जाहिरात केली जाते. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर डिझाईन्ड इन सच अ वे दॅट पीपल आर इम्प्रेस्ड वेन दे सी देम. आणि जाहिराती अशा पद्धतीने तयार केल्या जातात की त्या बघितल्यानंतर लोक आपोआपच त्या जाहिरातीकडे आकर्षित होतात आणि त्यांचं ते उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त होतात. दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. त्यांना ते उत्पादन विकत घ्यावंसं वाटतं. दॅट इज वॉट द ओनर्स वॉन्ट. आणि हेच तर त्या मालकांना हवं असतं. बट इज द ॲडव्हर्टाइज इन द ॲड्स ऑलवेज गुड फॉर यू. परंतु ह्या जाहिराती नेहमीच तुमच्यासाठी चांगल्या असतात का? यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. आणि तुम्ही याबाबत अतिशय काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. यू मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर. तुम्ही एका हुशार आणि चाणाक्ष ग्राहकासारखा विचार केला पाहिजे. अँड डिसाईड वॉट टू बाय, हाऊ मच टू बाय अँड वॉट नॉट टू बाय. तुम्ही काय खरेदी करायला पाहिजे, किती खरेदी करायला पाहिजे आणि काय खरेदी करायला नको हे अतिशय चाणाक्षपणे हुशारीने तुम्ही ठरवायला पाहिजे. हिअर वी हॅव गिवन ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे. अँड दिस ॲडव्हर्टाइजमेंट शोज अबाउट द स्नॅक्स अँड इट्स नेम इज क्रिस्पी क्रंची. या ठिकाणी एक अल्पोपहारासाठी लागणारं एक वापरलं जाणारं कुरकुऱ्याचा एक प्रकार क्रिस्पी क्रंची याबाबतची ही जाहिरात आहे. लेट अस रीड द ॲडव्हर्टाइजमेंट. चला तर मग वाचूयात ही जाहिरात की नेमकी काय आहे. लुक ॲट द पिक्चर. इट शोज the picture of a smiling girl and here we have some words. Feeling happy, crispy crunchy. It means when you are feeling happy at that time you can enjoy crispy crunchy. तुम्ही जेव्हा आनंदी असाल तेव्हा सुद्धा तुम्ही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतात. In the next picture the ad is showing with the words feeling sad, crispy crunchy. तुम्ही दुःखात आहात, क्रिस्पी क्रंची खा. Now a boy in this picture is tired and the words are saying feeling tired, crispy crunchy. तुम्ही थकला आहात का? क्रिस्पी क्रंची खा. The boy in this picture is nervous because he had lost the match and so the words are given lost the match, crispy crunchy. तुम्ही मॅच हारला आहात आणि तुम्ही नाराज आहात. अशा वेळी सुद्धा तुम्ही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतात. इन दिस पिक्चर द बॉय इज विथ अ कप. इट मीन्स ही हॅड ओन द कप अँड ही इज फिलिंग जॉयफुल. ॲट दिस टाइम ऑल्सो क्रिस्पी क्रंची इज युजफुल अँड सो द वर्ड्स आर गिवन ओन द मॅच, ओन द कप, क्रिस्पी क्रंची. आणि आनंदाच्या क्षणी सुद्धा तुम्ही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतात. डे अँड नाईट क्रिस्पी क्रंची, वॉट एव्हर टाईम इट मे बी. वेळ कुठलीही असो, दिवस असो किंवा रात्र असो, तुम्ही केव्हाही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतात.
इवन नाऊ अँड देन क्रिस्पी क्रंची. आत्ता आणि केव्हाही, कधीही, कुठेही यू कॅन ईट क्रिस्पी क्रंची. तुम्ही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतात. फॉर यू अँड मी क्रिस्पी क्रंची. तुम्ही आणि मी आणि कुणीही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतं. इन दिस वे, वॉट एव्हर मूड अँड वॉट एव्हर फिलिंग्स यू हॅव, यू कॅन ईट crispy crunchy, whether you are happy, sad, tired, or you lost the match or you won the match, or whatever time it may be, whether it is day or night, or whether it is you or me, anyone can eat crispy crunchy anywhere, anytime. So this ad suggests us about the product crispy crunchy. ही जाहिरात आपल्याला असं दर्शवते की तुमचा मूड कसाही असो, वेळ कोणतीही असो आणि व्यक्ती कोणीही असो, तुम्ही कुठल्याही वेळी, कोणत्याही मूडमध्ये आणि कोणीही क्रिस्पी क्रंची खाऊ शकतं. एव्हरी टाईम क्रिस्पी क्रंची. प्रत्येक वेळी तुम्ही खाऊ शकतात क्रिस्पी क्रंची. ओनली फॉर ₹5. फक्त ₹5 गेट 1 पॅक फ्री ऑन 5. 5 नग घेतल्यावर 1 पॅक मोफत मिळवा. बट look here on page number 49 what Bittu is saying. बिट्टू काय म्हणतोय बघा पान नंबर 49 वर. ही इज सेइंग दॅट माय टीचर सेज. तो म्हणतोय की आमचे शिक्षक सांगतात, वी सी मेनी टाइप्स ऑफ चिप्स, वेपर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. बाजारामध्ये आपण चिप्स, वेफर्स आणि अल्पोपहाराचे अनेक प्रकार बघतो. वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स ऑर पाउचेस. आपल्याला ते अतिशय आकर्षक अशा पाउचेस किंवा पाकिटांमधून मिळतात. These snacks are usually fried foods that contain a lot of salt and spices. आणि हे जे काही याच्यामधले स्नॅक्स असतात, अल्पोपहाराचे जे पदार्थ असतात, ते जास्तीत जास्त वेळा किंवा नेहमीच ते तळलेले पदार्थ असतात आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मीठ आणि मसाला असतो. दे आर गुड टू टेस्ट बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ इफ यू ईट देम ऑल द टाईम. ते चवीसाठी अतिशय स्वादिष्ट असतात, चांगले असतात, परंतु तुमच्या स्वास्थ्य प्रकृतीसाठी ते चांगले नसतात जर तुम्ही ते नेहमी खात असाल तर. ग्रोविंग चिल्ड्रेन नीड अ बॅलन्स्ड अँड नरिशिंग डाएट that includes different types of cereals, pulses, fresh vegetable, fruits, nuts, milk, etc. वाढत्या मुलांसाठी संतुलित आहार आणि पोषक आहार अतिशय महत्त्वाचा असतो की ज्याच्यामध्ये विविध प्रकारचं अन्नधान्य, डाळी, ताजा भाजीपाला, फळं, कठीण कवचाचे फळं आणि दूध इत्यादींचा समावेश त्याच्यामध्ये असायला हवा, असं बिट्टूचे शिक्षक त्याला सांगतायत. अँड नाव इट्स टाईम फॉर यू टू बी अ वाईज कस्टमर. आता तुमच्यासाठी हीच वेळ आहे चाणाक्ष ग्राहक होण्याची. यू विल हॅव टू डिसाईड. तुम्हाला ठरवावं लागेल व्हॉट टू बाय, हाऊ मच टू बाय अँड व्हॉट नॉट टू बाय. काय खरेदी करायचं, किती खरेदी करायचं आणि काय खरेदी करायचं नाही. त्याचसोबत व्हॉट टू ईट, काय खायचं, व्हॉट नॉट टू ईट, काय खायचं नाही, हे सुद्धा ठरवण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि ते तुम्ही चाणाक्षपणे ठरवायचं आहे.